गुड इव्हनिंग टीम. सो आपला जो नेक्स्ट पार्ट आहे गुड रिसिप्ट. काल आपण पाहिलं, लक्षात घ्या, ऑर्डर कन्फर्मेशन. तर आता गुड रिसिप्ट मध्ये मेनली आपल्याला काय पाहायचं, तर मॅन्युअल गुड्स इश्यू, सॉरी मॅन्युअल गुड्स रिसिप्ट, आणि त्यानंतर ऑटोमॅटिक गुड रिसिप्ट कसं करतात आणि इफेक्ट्स ऑफ गुड रिसिप्ट. तर हे आपण आजच्या सेशनला डिस्कस करूया. लक्षात घ्या, तर मेनली आपल्याला गुड रिसिप्ट म्हणजे काय हे आपल्याला जर पाहायचं असेल, तर मेनली काय असतो, तर गुड रिसिप्ट कधी करतो, लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण मटेरियल जे आपण बनवतोय, ज्याची प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट झाली आहे, ती रिलीज झाली आहे, त्याचं रिलेटेड मटेरियल आपल्याला म्हणजे गुड्स इश्यू केलेलं आहे, बरोबर. त्यानंतर आपण ते ऑर्डर कन्फर्म केले, आणि ऑर्डर कन्फर्म करत असताना आपण तिथं एक इल्ड क्वांटिटी मेंटेन करतो. म्हणजे जी इल्ड क्वांटिटी असते, तुमची समजा ऑर्डर असेल 100ची, तुम्ही इल्ड ॲज 50 मेंटेन करताय, 100 करताय, 100ला 100 करताय, किंवा 99 करताय, एखादा पीस रिजेक्ट झाला किंवा एखादा रिवर्क निघाला, तर ते यील्ड मध्ये जी काही क्वांटिटी टाकतो, तर त्या क्वांटिटीचा आपल्याला गुड रिसिप्ट करायचं असतं. लक्षात घ्या. ओके, सो व्हेन मटेरियल हॅज बीन प्रोड्यूस, गुड रिसिप्ट शुड बी पोस्टेड इन द प्रोडक्शन ऑर्डर. ओके, इट मेक्स नो डिफरन्स वेदर द मटेरियल इज फिनिश्ड ऑर सेमी फिनिश. म्हणजे याचा अर्थ काय, तर बेसिकली आपण जे प्रोडक्शन करतो ते फिनिश आणि सेमी फिनिशच करतो इन हाऊस. लक्षात घ्या. आणि हे जे काही गुड रिसिप्ट आहे ते ऑटोमॅटिकली पण करता येईल आपल्याला, आणि मॅन्युअली पण करता येईल. लक्षात घ्या. आता मॅन्युअली तर आपल्याला माहित आहे, आपण काही सिनेरिओ ऑलरेडी रन केलेत. ऑटोमॅटिक पण आपल्याला आता पाहायचं. लक्षात घ्या, त्याच्या काय सेटिंग्स आहेत, त्याचं काय कॉन्फिगरेशन आहे, आणि ज्यावेळेस आपण मटेरियलचं गुड रिसिप्ट करतो, हे कधी करतो, तर सर्व ऑपरेशन कम्प्लीट झाल्यानंतरच करतो. हे तर म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम केले म्हणजे याचा अर्थ काय, की जे काही ऑपरेशन्स आहेत सर्व कम्प्लीट झालं तरच आपल्याला ते मटेरियल स्टॉक मध्ये आणता येईल, किंवा ते मटेरियल कन्फर्म कम्प्लीट झाले असं समजता येईल. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, आपण त्याला कन्फर्मेशन मध्येच आपल्याला कळतं की मटेरियल बनलंय, बरोबर. पण ते स्टॉक मध्ये येण्यासाठी, म्हणजे सिस्टम मध्ये स्टॉक मध्ये येण्यासाठी आपण काय करतो, जीआर करतो. आणि ज्यावेळेस जीआर करतो अगेन्स्ट प्रोडक्शन ऑर्डर, त्यावेळेस जे ऑर्डरचं जे स्टेटस आहे तुमचं, ते काय येतो, डीएलबी म्हणजे डिलिव्हर्ड येतं. लक्षात घ्या. आणि जर समजा तुम्ही पार्शियल क्वांटिटी डिलिव्हर केली आहे, तर पीडीएलबी येतं, त्याचं पार्शियली डिलिव्हर्ड. तर गुड रिसिप्ट हे स्पेसिफिकली जर पाहायचं झालं, तर आपण वेगवेगळ्या सिनेरिओ मध्ये करतो. लक्षात घ्या, जसं की आता इथं तुम्ही पाहता इनिशियल एंट्री ऑफ स्टॉक बॅलन्सेस विदाउट अ प्रोडक्शन ऑर्डर, विदाउट अ परचेस ऑर्डर. ओके, तर ह्याला आपण अदर मध्ये कन्सिडर करतो. तर इथं सुद्धा आपण काय करतो, गुड रिसिप्ट करतो. आता इथे इनिशियल एंट्री ऑफ स्टॉक बॅलन्सेस कधी करतो, तर ज्यावेळेस आपल्याकडे आपण नवीन प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलाय आणि आपल्याला सिस्टम त्यांना हँडओव्हर करायची आहे, तर त्याच्या पूर्वीचा जो काही त्यांच्याकडे फिजिकल स्टॉक असेल, ओके, म्हणजे सेमी फिनिश मटेरियल असतील, कॉम्पोनंट मटेरियल असतील, फिनिश मटेरियल असतील, जे काही असतील, कन्झ्युमेबल असतील, सर्वच पॅकेजिंग वगैरे, तर ते आपल्याला काय करावं लागतील, रिअल टाइम सिनेरिओ मध्ये घेण्यासाठी, म्हणजे आपल्याला पुढे प्रोडक्शन मध्ये इंट्रीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तो आहे तो जो काही डेटा, किंवा तुमचा जो काही डेटा आहे, बॅलन्सेस जे अर्लियर लिगसी सिस्टम मध्ये असेल, तर ते तुम्हाला ऍज इट इज काय करावं लागेल, सिस्टम मध्ये अपलोड करावं लागतील. म्हणजे सिस्टम मध्ये ते स्टॉक अपडेट करावे लागतील आपल्या एसएपी सिस्टम मध्ये. तर त्या सिच्युएशन मध्ये आपण इनिशियल एंट्री ऑफ स्टॉक बॅलन्सेस घेतो. आणि तिथं मुवमेंट टाईप असते तुमची 561. लक्षात घ्या, 561 मुवमेंट टाईप आपण यूज करतो. त्यानंतर काही आपण अदर गुड रिसिप्ट करतो विदाउट अ प्रोडक्शन ऑर्डर. आता विदाउट प्रोडक्शन ऑर्डर गुड रिसिप्ट करतो म्हणजे काय, तर हे सुद्धा कसं आहे की अदर मध्ये आपण काही मुवमेंट टाईप आणखीन यूज करतो. लक्षात घ्या, जसं की 501 आहे. 501 बेसिकली हे तुमचं जे गुड रिसिप्ट करतात ते विदाउट परचेस ऑर्डर साठी करतात. तसंच विदाउट प्रोडक्शन ऑर्डर साठी सुद्धा तुम्ही जीआर करता. लक्षात घ्या. त्यानंतर प्रोडक्शन ऑर्डर, अगेन्स्ट प्रोडक्शन ऑर्डर आपण आपल्याला माहिती आहे की आपण तिथं सुद्धा गुड रिसिप्ट हे करतो. आता इथे मुवमेंट टाईप आपण ऑलवेज 101 घेतो. लक्षात घ्या. त्यानंतर अगेन्स्ट परचेस ऑर्डर, तिथे सुद्धा आपण जीआर करतो. तिथे सुद्धा मुवमेंट टाईप ही सेम यूज केली जाते, 101. तर आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं यातलं, तर आपल्याला वी आर लाईक जे आपलं काय म्हणतात, जे इम्पॉर्टंट आहे, ओके, तर ते प्रोडक्शन ऑर्डर आहे. तर आपल्याला ऑलवेज प्रोडक्शन ऑर्डरच्या अगेन्स्ट काय करायचं, की गुड रिसिप्ट हे करायचं आहे. लक्षात घ्या. आणि त्यासाठी मुवमेंट टाईप आपण काय यूज करणार, 101. आणि जर समजा रिव्हर्सल घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण यूज करणार आहे 102. ओके, आणि आणखीन एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण रिपिटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचा सिनेरिओ आपण करूया, त्यावेळेस आपले पुढचे सेशन होते, तर तिथं तेवढा एकच चेंज आहे. 131 हे मोमेंट टाईप यूज केले जाते गुड रिसिप्टच्या वेळेस. पण प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुड रिसिप्ट करता अगेन्स्ट प्रोडक्शन
प्रोसेस ऑर्डर, तर तिथे सुद्धा 101च यूज केली. फक्त रिपिटेटिव्ह मध्ये जी आर करताना 131 मोमेंट टाईप असतील. ओके, कारण इंटरव्ह्यू तुम्हाला हा स्पेसिफिक क्वेश्चन विचारू शकतो. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे हो, तर सिस्टम मध्ये जाऊया आपण. ओके, आणि आपण डिरेक्टली काय करूया, गुड रिसिप्ट कसं होतं वगैरे ते पाहूया. तर मी काय करतो, आता एक प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतो. CO01 जातो मी. ठीक आहे, आपलं एक मटेरियल आहे पहा 227. इंटर करा. समजा मी 5 क्वांटिटीची ऑर्डर बनवतोय. ठीक आहे, आणि करंट डेट घेतोय, शेड्युलिंग टाईप. ठीक आहे, 1 घेऊया आपण. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ती ऑर्डर रिलीज करायची. ठीक आहे, तर ऑर्डर रिलीज झाली. त्यानंतर आपण जर कॉम्पोनंटला गेलात तर काही मटेरियलला बॅकफ्लॅश आहे. ओके, आता आपण काय म्हणतात त्याला, जे राउटिंग घेतलंय ते फर्स्ट वाला घेतलंय, सेकंड वाला घेतलंय. तर सेकंड मध्ये तुमच्या लक्षात येईल की सर्वांना आपण बॅकफ्लॅश सेटिंग्स ऍक्टिव्हेट केलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहोत, सेव्ह करणार. आता गुड रिसिप्ट जर स्पेसिफिक सांगायचं झालं तर आपल्याला ते कुठं दिसतं बघा, आपलं मटेरियल गुड रिसिप्ट कधी करतोय आपण, तिथे गुड रिसिप्टचा एक स्पेसिफिक टॅब आहे ती. ओके, ह्या टॅबला जर तुम्ही क्लिक केलात तर तुमच्या इथे लक्षात येईल की याचं जे कंट्रोल आहे ते, आता ज्यावेळेस आपण गुड रिसिप्ट करणार आहे तर ते मटेरियल तुमचं ऑब्व्हियसली क्वालिटी इन्स्पेक्शन मध्ये जाणार लक्षात. आणि ह्या ऑर्डरच्या अगेन्स्ट गुड रिसिप्ट करायचे का नाही हे सुद्धा तुम्हाला इथं कळतं. ते कशावरून, ह्या टिक वरून. जर समजा त्या ऑर्डरला गुड रिसिप्ट पॉसिबल नाहीये. ओके, आता बेसिकली ते कुठल्या सिनेरिओ मध्ये होतं, तर तुमचं ते जे काही न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट वगैरे असतात तिथं बऱ्यापैकी मटेरियल तुम्ही काय करत असता, ते स्टॉक मध्ये घेऊन येत नाही, ते डायरेक्टली स्क्रॅप करत असतात. तर अशा सिच्युएशन मध्ये ते GR हा चेकबॉक्स नसतो. ओके, बऱ्याचशा सिनेरिओ मध्ये. त्यानंतर गुड रिसिप्ट नॉन व्हॅल्युटेड. नॉन व्हॅल्युटेड म्हणजे काय असतं बघा, की समजा तेच मटेरियल तुम्हाला इन हाऊस पर्पजसाठीच यूज करायचं आहे आणि त्याचं व्हॅल्यू तुम्हाला काही अपडेट करायची नाही, तर अशा सिच्युएशन मध्ये मटेरियल डॉक्युमेंट तुमचं जस्ट क्वांटिटी अपडेट होते, कॉस्ट अपडेट होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर तुमचं जे काही अकाउंटिंग एंट्रीमध्ये त्याची एंट्री ॲज अ झिरो म्हणा किंवा त्याची व्हॅल्यू राहत नाही, लक्षात घ्या. आणि तो तुम्ही काही डिलिव्हरी टॉलरन्स पण पाहताय. ओके, तर हे टॉलरन्स मेनली कशासाठी यूज होता तो, तर जर समजा तुमच्याकडे जे कॉम्पोनंट मटेरियल लागणार आहे, आता तुम्ही मग डिसाईड केले की एक क्वांटिटी बनवण्याला एवढं एवढं लागणार आहे. ओके, मग तसं तुम्ही आता ही प्रोडक्शन ऑर्डर कितीची आहे बघा आपली, तर ही प्रोडक्शन ऑर्डर आहे समजा 2 क्वांटिटीची किंवा 5 क्वांटिटीची. ओके, मग तुमचं काही सिनेरिओ लिक्विड मटेरियल असतात, काही गॅसेस असतात, तर त्याच्यामध्ये क्वांटिटी कमी जास्त होत असते तुमची. म्हणजे बनताना तुम्ही ठरवून केलेलं आहे की 5 क्वांटिटी बनते, पण कदाचित 6 पण बनते, कधी 4च बनते. तर त्यावेळेस तुम्ही हे अंडर डिलिव्हरी ओ डिलिव्हरी टॉलरन्सेस मेंटेन करता. जर हे समजा तुम्हाला माहित नाहीये कन्फर्म किती पर्सेंटेज मध्ये कमी बनते, किती पर्सेंटेज मध्ये जास्त बनते, तर तुम्ही अनलिमिटेड वाला यूज करू शकता. ओके, पण असे सिनेरिओ खूप क्वचित येतील तुम्हाला. पण जर विचारलं इंटरव्ह्यूला वगैरे तर तुम्ही सांगू शकता, एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे, तर आता मी काय करतो, सेव्ह करतो. ठीक आहे, सेव्ह केलं. आता पुढे काय करायचं आपल्याला, ही जी काही ऑर्डर जनरेट झाली ही आपण ऑलरेडी ऑर्डर रिलीज केली आहे. आता तुम्हाला माहिती आहे ऑर्डर रिलीज झाल्यानंतरच आपल्याला पुढचा प्रोसेस आपण करू शकतो, जसं की ऑर्डर प्रिंट होणार आहे, गुड्स इश्यू करणार आहे, ऑर्डर कन्फर्म करणार आहे, गुड रिसिप्ट करणार आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, डिरेक्टली CO15 ला जाऊया. ऑर्डर कन्फर्मेशन ऍट हेडर लेवल 346 आपली ऑर्डर नंबर आहे. ओके, आणि इथे आपण 5 क्वांटिटीची ऑर्डर, किंवा आता असं मी सांगतो की 3 क्वांटिटी मी काय करतो, ऍज अ यील्ड टाकतोय. म्हणजे काय, पार्शली कन्फर्म करतोय. तिथं पार्शल वरती तुम्हाला हा रेडिओ बटन घ्यायचा आहे. आणि आता 3 क्वांटिटी तुम्ही इथं दिल्यामुळे सिस्टम सुद्धा पहा, इथं 3 क्वांटिटीच कन्झम्पशन करणार आहे. 3ला जे काही लागणार आहे, तर हे पहिलं मटेरियल 6 क्वांटिटी लागणार आहे, दुसरे सगळे 3 3, आणि हे 15 असं लागतंय पहा. ओके, आणि मी हे सेव्ह करतो. तर अशा सिच्युएशन मध्ये आपलं जे मटेरियल आहे ते, आता काहीतरी एरर आला पहा, मी एक्झिक्यूट करतो. तर काय आलं, स्टोर लोकेशन द्यायचं, हा एरर आला. तर मी बॅक जातो आणि मला आता काय करायचं, करेक्ट करायचं एरर, त्यामुळे मी येस करणार. नाहीतर ते तर मला कोगीमध्ये ते परत जाणार एंट्री त्याची. ठीक आहे, आणि आता सेव्ह करतो. सेव्ह केला. तर असं ह्या सिच्युएशन मध्ये काय केलं पहा आपण, टीम जे आपलं मटेरियल होतं, तर आपण CO02 ला गेला आणि एंटर केला, तर इथं आपण 5 क्वांटिटीच्या अगेन्स्ट आपण किती क्वांटिटी कन्फर्म केली आहे पहा. तर ऑपरेशन मध्ये जर तुम्ही गेला तिथं, तर तुम्हाला जे काही क्वांटिटी आहे, ओके, इथं तुम्ही पुढे जाल, ऑपरेशन क्वांटिटी इतकी आहे आणि यील्ड किती केली आहे कन्फर्म पहा, 3. तर 3च क्वांटिटी आपण काय केलेली आहे, कन्फर्म केल्या. म्हणजे अजून तुम्हाला 2 क्वांटिटी कन्फर्म करणं बाकी आहे. तर आता आपल्याला कन्फर्म ज्यावेळेस आपण गुड रिसिप्ट करू मॅन्युअली,
ओके, तर आपली ही ऑर्डर नंबर आहे, ही कॉपी करूया आपण. तर पहिल्यांदा आपण गुड रिसिप्ट मॅन्युअली करूया. मेगो मध्ये जायचं, म्हणजे कन्फर्मेशन केल्यानंतरच गुड रिसिप्ट करायचं, लक्षात घ्या. तर इथं आपण काय सिलेक्ट करणार पहा, हा पहिला ड्रॉपडाऊन मध्ये गुड्स रिसिप्ट अगेन्स्ट प्रोडक्शन ऑर्डर, आणि ती प्रोडक्शन ऑर्डर इथं आपण देणार. मुवमेंट टाईप आपल्याला इन्शुअर करायचे आहे 101 आणि इंटर करा. ओके, तर इंटर केल्यानंतर तुम्हाला सिस्टम प्रपोज किती करते पहा, 5. पण आपण ऍक्च्युअल 5 मध्ये 5 आपली क्वांटिटी तिकडे कन्फर्म झाली आहे का, नाही. तर आपण किती करणार इथं, 3च करणार, लक्षात घ्या. आणि आपण जे स्टोअर लोकेशन देणार आहे ते कोणतं देणार, 171A. आता हे तुमचं मटेरियल तुम्हाला इथं जरी तुम्ही राईटला स्क्रोल केला तरी तुम्हाला इथे दिसेल की हे मटेरियल क्वालिटी इन्स्पेक्शन स्टॉक मध्ये जाणार आहे, कारण का इथं क्वालिटी ऍक्टिव्हिटी आहे मटेरियलला. ठीक आहे, तर आता मी काय करतो, चेक करतो आणि पोस्ट करतो. तर सिस्टम काय सांगते, तुम्ही आयटम ओके नाही केला, तर आपण हा फ्लॅग ऑन करूया आणि नंतर चेक करूया आणि पोस्ट करूया. तर सिस्टम काय सांगते माहिती, एक वॉर्निंग देते की बाबा तुम्ही डिफिशियट ऑफ ऑर्डर क्वांटिटी 2 पीस, म्हणजे टू टू क्वांटिटी ह्या 227 117 प्लॅन मध्ये 171 लोकेशन सध्या 2 क्वांटिटी कमी आहे, म्हणजे तुमची ऑर्डर क्वांटिटी सुद्धा तुम्हाला इथं थोडक्यात कळतं. आणि आता मी काय करतो, सेव्ह करतो. तर ज्यावेळेस तुम्ही गुड रिसिप्ट करता टीम, तर त्यावेळेस जे एक मटेरियल डॉक्युमेंट जनरेट झालं, परत आता याच्यामध्ये कसं असतं बघा, जर तुम्ही हा मटेरियल डॉक्युमेंट डिस्प्ले मोड जाऊन पाहिलं तर याच्यामध्ये एक अकाउंटिंग एंट्री तुमची जनरेट झालेली आहे. तर डिस्प्ले सिलेक्ट करा A04 मटेरियल डॉक्युमेंट, हे आपलं डॉक्युमेंट आहे, आणि इंटर करा. तर इथं तुम्हाला परत ज्या काही एंट्रीज मिळतील, तुमचं एक जे कुठलं अकाउंट डेबिट झाले, कुठलं अकाउंट क्रेडिट झाले, इथं तुम्हाला पाहता येईल. तर अकाउंटिंग डॉक्युमेंट मध्ये आपण जाऊया. ओके, तर तुम्ही इथं पाहताय की ऍडजस्टंट प्लॅन अकाउंट प्रोडक्शन ऑर्डर हे काय झाले हो, क्रेडिट झाले. लक्षात घ्या, क्रेडिट म्हणजे मायनस, म्हणजे इथून मायनस झाला स्टॉक तुमचा. आणि डेबिट कुठं झाला बघा, इन्व्हेंटरी फिनिश गुड्स, म्हणजे जे फिनिश गुडची इन्व्हेंटरी आहे तिथं जाऊन ते प्लस झालं. आता डेबिट क्रेडिट समजा तुम्हाला जमत नाही, समजत नाही, तर जस्ट एवढं लक्षात ठेवा की प्रोडक्शन ऑर्डर कडून मटेरियल निघून गेलं, हे 18,712 रुपयाचं 0.35 पैशाचं, आणि कुठं जमा झालं ते फिनिश मटेरियलच्या इन्व्हेंटरीला. तर हे तुमची अकाउंटिंग एंट्री सांगते, लक्षात घ्या. ठीक आहे, तर तेच कंट्रोलिंग मध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी सेम डेटा कळणार आहे, तिथेच सेम एंट्रीज मिळाल्या. कंट्रोलिंग मध्ये जर समजा काही कंट्रोल असेल तर तुम्हाला ते समजून जातं. ठीक आहे, तर इथं तुमची ही ऑर्डर नंबर आहे. तर हे कुठं आता बघा, तुमचं कुठल्या म्हणजे ऍडजस्टमेंट प्लॅन अकाउंटिंग प्रोडक्शन ऑर्डर, हा प्रोडक्शन ऑर्डर हे मटेरियल मायनस झाले, लक्षात घ्या, बायसिकल वाले. ठीक आहे, हे जर तुम्ही मटेरियल डॉक्युमेंट मध्ये पाहाल, ओके, तर तुम्हाला लक्षात येते की 3 पीस आपलं काय झाले, चेंज टू इन्व्हेंटरी, म्हणजे चेंज इन इन्व्हेंटरी. तर हे 3 पीस काय झाले, प्लस झाले, लक्षात घ्या. ओके, तर 3 पीसचा आपण गुड रिसिप्ट केले. आणि आता आणखीन पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर ऑर्डरचं जे काही स्टेटस असणार आहे पहा, CO02 ला जा, तुम्ही इंटर करा. इथं तुमच्या लक्षात येईल की जे स्टेटस तुम्हाला पाहायला मिळतं, इथं काय आलं पहा, डिलिव्हरी दिसते का तुम्हाला कुठे, तर इथं तुम्हाला 5 पीस मधले 3च पीस डिलिव्हर झाले. तर इथं ऑर्डरचं स्टेटस तुमचं काय अपडेट व्हायला पाहिजे हो, DLV अपडेट व्हायला पाहिजे, पण इथं तसं दिसत नाही, लक्षात. हा सर, पीडीएल बी दिसायला पाहिजे होता. हा, पीड आले आले, इथं दिसतंय तुम्हाला, तिथं ते शो होत नाही. आय थिंक मे बी कॅरेक्टर वगैरे काहीतरी असणार आहे. तर इथं तुम्ही पाहताय PDLV पार्शली डिलिव्हर्ड, हे स्टेटस तुम्ही इथं पाहताय. ठीक आहे, म्हणजे ऑर्डर आता अजून आपण पार्शली डिलिव्हर केलं, आणि लगेच तुम्हाला कुठं समजतं, तर इथून समजतं. इथं पहा, डिलिव्हर्ड क्वांटिटी 5 पीस आहे टोटल क्वांटिटी, आणि इथे किती आलेली, 3च पीस आपण डिलिव्हर केली, म्हणजे रिसिप्ट पारले. तर अजून राहिलं तुमचं 2 क्वांटिटीचं तुमचं डिलिव्हर करायचं, लक्षात घ्या. तर तुम्ही आता इथं परत गेलात, मेगोला जा परत, कारण आता आपण मॅन्युअल गुड्स इश्यू करतो. तर इथं परत काय करा, गुड रिसिप्ट ऑर्डर, आणि आपली जी ऑर्डर नंबर आहे ती. तर आता सिस्टम 5 क्वांटिटी तुम्हाला दाखवणार नाही, जे राहिलेलं पेंडिंग आहे ना तेवढंच दाखवणार, 2 क्वांटिटी. ओके, आणि आता चेक करा आणि पोस्ट करा. ओके, आणि परत जाऊन आता तुम्ही स्टॉक पहा, CO02 लाच पहा किंवा 03 ला. तर तुमचं स्टेटस जे असणार आहे ते DLV आलं पहा. ओके, तर इथं तुम्ही 5ला 5 पीस कन्फर्म केले, त्यामुळं फुल्ली ऑर्डर डिलिव्हर झाली, त्यामुळे DLV आलं, पार्शली पी निघून गेला त्याचा. ठीक आहे, तर असं हे स्टेटस सुद्धा अपडेट होतं, लक्षात घ्या. आणि त्यानंतर ऑर्डर समजा सेव्ह करा आपण. तर हा मॅन्युअल गुड्स इश्यू आपण पाहिला. आता आपल्याला एखाद्या ऑर्डरला ऑटोमॅटिक गुड्स इश्यू करायचंय, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, तर आता टीम इथं काय केलंय आपण पहा, ती जी ऑर्डर होती CO15 ला आपण कन्फर्म केली, त्यामुळे परत CO15 यूज करावं लागणार आहे. तर अगोदर आपण 3 क्वांटिटी कन्फर्म केली होती, आणि आता 5
5 मधली 3 गेली तर 2चं तुम्हाला इथं दाखवत आणि 2च्या आधी तुम्हाला रॉ मटेरियल पण कन्झ्युम करायचं आहे. तर इथं आपण ते ऑटोमॅटिक गुड्स इश्यू म्हणजे बॅकफिल सेटिंग असल्यामुळे तुम्हाला रॉ मटेरियल इथं पाहायला मिळते आणि हे सेव्ह करतो. तर पहा आपण आता काय केलं, कन्फर्म पण केलं, पण तुम्हाला स्टील इथं जे ऑर्डर आहे पार्शली दाखवते. ओके, आता आपण 0 पॉईंट दाखवते बघा, म्हणजे कन्फर्म टू डेट 5, प्लॅन टू बी कन्फर्म 5. इथं तुम्हाला काय करावं लागेल, जर फायनल कन्फर्मेशन स्टेटस यायचं असेल तर तुम्हाला इथं फायनल वरती क्लिक करा आणि सेव्ह करा. जस्ट सिम्पल. ओके, म्हणजे ह्याच्या नंतर मग आता एंट्री सिस्टम काय करेल, तुम्हाला एरर देते बघा. तर हेच आपल्याला वॉर्निंग मध्ये, सॉरी हे वॉर्निंग देते, एरर मध्ये सुद्धा तुम्हाला कन्वर्ट करता येतं हा मेसेज. ठीक आहे, तर बॅक जाऊया आता. आणि आता तुम्ही जर पाहाल ऑर्डरचं स्टेटस CO02 ला जाऊन तर PCNF च्या ऐवजी CNF येऊन जाईल. आता समजा तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये असतात की फुल्ली कन्फर्म पण केले तरी पण तुम्ही PCNF येते, याचा अर्थ काय, तर तुम्ही कन्फर्मेशनच्या वेळेस पार्सल कन्फर्मेशन स्टेटस घेतला असेल त्यावेळेस ते तसं होतं. ठीक आहे, तर हे आहे मॅन्युअल गुड्स इश्यू. आता ऑटोमॅटिक जर आपल्याला पाहायचं असेल लक्षात, तर ऑटोमॅटिक साठी काय आहेत बघा, 2 सेटिंग्स आहेत. कुठल्या कुठल्या, एक तर तुम्ही ऑपरेशन लेवलला कंट्रोल की असाइन करा PP03, ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये काय आहे PP03 मध्ये, तर हे ऑटोमॅटिक गुड रिसिप्ट आहे. हा चेकबॉक्स आहे. एक तर हे यूज करा, आता मी हे यूज करतो. ठीक आहे, पण आता हे ऑर्डर ऑलरेडी कम्प्लीट झाले त्यामुळे मी दुसऱ्या ऑर्डरला यूज करतो. याचीच कॉपी बनवतो मी, म्हणजे फटाफट सुरू. क्रिएट ऑर्डर नंबर टाका. ओके, आणि इथं एंटर करा. तर आता मी काय करतोय, टीम इथं ऑपरेशनला जातोय आणि कंट्रोल की जी घेतोय मी, कुठली घेतोय पहा, PP03. PP03 ला का, कारण का याच्यामध्ये जर तुम्ही चेकबॉक्स बघितले तर हा ऑटोमॅटिक GR आहे, त्यामुळे आपण घेऊ शकतो. जर समजा इथे 4 ऑपरेशन राहिले असते, ओके, तर आपल्याला जी कंट्रोल की घ्यायची आहे ती कुठल्या ऑपरेशनला घ्यायची आहे पहा, लास्ट ऑपरेशन PP03 घ्यायची, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता हे सेव्ह करायचं. ओके, तर सेव्ह करायच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, की ऑर्डर रिलीज करायला लागेल. ठीक आहे, तर याचा इम्पॅक्ट काय होतो पहा, तुम्ही जे मॅन्युअल गुड्स इश्यू, सॉरी गुड रिसिप्ट करतात ते तुम्हाला करायची गरज नाही. आता तुमचं सिस्टम काय करणार, गुड रिसिप्ट पण ऑटोमॅटिक करणार. आता जर तुम्ही समजा इथे पाहायला गेलात, आता ऑर्डर नंबर आले 347, मिगोला गेलात समजा, ओके, तर ही ऑर्डर नंबर 347 टाकली, तर सिस्टम तुम्हाला इथे काय करतो, शो करते पहा. ओके, मे बी इकडून पण तुम्हाला ते अलाव करते, पण जर आपण CO15 ला गेलात टीम, इथं सुद्धा तुम्हाला ते दाखवायला पाहिजे. तर 5च्या वेळेस बघा तुमचं इथं मटेरियल पण येते 227, म्हणजे इथं पण दाखवते तिथं पण दाखवते. आपल्याला ते रेस्ट्रिक्ट करता येऊ शकतं. ओके, कारण का तिकडं जनरली SAP स्टँडर्ड एरर देतं की डज नॉट कंटेन सिलेक्टेबल आयटम म्हणून, पण ते आपल्याला चेक करावं लागेल का तिथं तसं दाखवते. ठीक आहे, तर इथं तुम्ही जर आता इथून बघा, म्हणजे तुमची आता कन्फर्मेशनच्या वेळेसच तुमचं काय होते बघा, गुड्स इश्यू पण व्हायले, गुड रिसिप्ट पण व्हायले, ओके, आणि ऑर्डर कन्फर्म पण होते. म्हणजे तिन्ही स्टेप एकत्र होतात कन्फर्मेशनच्या वेळेस. म्हणजे थोडक्यात तुमचं काय आहे, ऑटो गुड्स मुवमेंट तुमच्या दोन्ही व्हायला, गुड्स इश्यूच्या पण आणि गुड रिसिप्टच्या. ओके, आणि आता मी हे सेव्ह करतो. ठीक आहे, तर आता तुमचं गुड्स मुवमेंट सक्सेसफुली कॅरीड आउट झालं. म्हणजे 8 म्हणजे काय, 7 तुमचे गुड्स इश्यू झाले आणि 1 क्वांटिटीचं रिसिप्ट झालं. आता मी काय करतो, परत जाऊन जस्ट मी माझ्या व्हेरिफिकेशनसाठी मेगोला जातो आणि इथं सेम ऑर्डर नंबर घेतो आणि एंटर करतो. तर सिस्टम आता तुम्हाला तो एरर देतो पहा, लक्षात घ्या. ओके, डज नॉट कंटेन एनी सिलेक्टेबल आयटम. जनरली हे तुम्हाला, जर तुमचं ऑटोमॅटिक GR असेल टीम, तर तुम्हाला इथं GR करायच्या अगोदर सुद्धा तुम्हाला हाच एरर दिला पाहिजे सिस्टम. हे स्टँडर्ड मध्ये आहे बेसिकली, पण आपल्याला हे चेक करावं लागेल का असं येतं. ठीक आहे, तर हे आहे एक सेटिंग आहे कंट्रोल कीची. आता सेकंड सेटिंग आपण घेऊया, CO01 परत ऑर्डर क्रिएट करूया. ओके, आता दुसरी जी सेटिंग आहे टीम, आता हे ऑपरेशन लेवल आपण PP01च ठेवूया. PP01 म्हणजे काय हो, तर त्याच्यामध्ये ऑटो GR नाही. ओके, तर दुसरी सेटिंग कुठं असते तुमची, लक्षात घ्या. तर तुम्हाला ती सेटिंग पाहता येईल कंट्रोल मध्ये. इथं आपलं जे शेड्युलिंग प्रोफाईल आहे इथं, त्याच्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक GR चा चेकबॉक्स ऑन करावा लागेल. ओके, त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते OPKP आहे, तर मी काय करतो, डिरेक्टली /O OPKP ला जातो. कारण का इथं तुम्हाला जर ओपन केला तर हे तुमचं डिस्प्लेला ओपन होईल इथून.
ओके, डिस्प्लेला नाही झालं, ठीक आहे. कारण का हे क्लायंट ओपन आहे, त्यामुळं इथूनच आपण ते चेकबॉक्स ऑन करूया. ठीक आहे, तर हा कॉन्फिगरेशन आहे. आणि आता बॅक येऊया. ठीक आहे, तर मी काय केलंय पहा, त्याच्या ऑटोमॅटिक जे प्रोडक्शन शेड्यूलिंग प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये जाऊन जस्ट काय केलं टीम, जी आरला ऑटोमॅटिक जी आर जो आहे तो चेकबॉक्स ऑन केला, ऑटोमॅटिक गुड रिसिप्ट. ओके, हा ऑन केला. आता मी काय करणार, ऑर्डर सेव्ह करणार. त्याच्यावर रिलीज करतो आणि सेव्ह करतो. म्हणजे आता या सिच्युएशन मध्ये पहा, आपण राउटिंगला काही सेटिंग केली नाहीये. ओके, पण प्रोडक्शन शेड्यूलिंग प्रोफाईल आपण काय केलं, एक चेकबॉक्स जो होता ऑटोमॅटिक जी आरचा तो ऍक्टिव्हेट केला. आणि आता काय करूया आपण, CO15 ला जाऊया परत. तर 350 आपली ऑर्डर आली. बघा इथे परत तुम्हाला तेच मटेरियल पाहायला मिळतंय जी आर साठी. जर तुम्ही मुवमेंट टाईप तुम्हाला गुड रिसिप्ट साठी कुठलं मटेरियल आलंय, गुड्स इश्यू साठी कुठलं मटेरियल आलंय, तर इथे तुम्हाला इझिली मुवमेंट टाईप वरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ठीक, 101 म्हणजे गुड रिसिप्ट, 261 म्हणजे गुड्स इश्यू. ठीक आहे, आणि आता काय करणार आपण, सेव्ह करणार. ठीक आहे, तर हे आहे तुमचं गुड्स रिसिप्ट ऑटोमॅटिक वे. तर इथं मेनली ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देताय, तर इथं मेनली ज्या चुका करतात इंटरव्ह्यूइंग, तर इथं काय होतं मेनली, बॅकफ्लश आणि ऑटोमॅटिक जी आर मध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याचचं. ओके, पण तुम्ही जर समजा व्यवस्थित स्टडी केला असेल तर तुम्हाला ते कन्फ्युजन टाळता येऊ शकतं. तर लक्षात ठेवायचं, बॅकफ्लश ज्या सेटिंग आहेत त्या कुठं आहेत, मास्टर डेटामध्ये. आणि ऑटोमॅटिक गुड रिसिप्टच्या सेटिंग कुठं आहेत, कॉन्फिगरेशन मध्ये. तर कॉन्फिगरेशन म्हणजे काय, एक तर कंट्रोल की मध्ये तुम्हाला करावं लागेल, दुसरं काय आहे, तुम्हाला तुमच्या शेड्यूलिंग प्रोफाईल मध्ये करावं लागेल. ओके, बॅकफ्लश म्हणजे ऑटोमॅटिक गुड्स इश्यू, ऑटोमॅटिक जी आर म्हणजे ऑटोमॅटिक गुड रिसिप्ट. ओके, तिथं काही असं वेगळं टर्म नाही लक्षात घ्या. तर हे एक कन्फ्युजन आहे, ते तेवढं लक्षात ठेवा, नाही झालं पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट आहे इफेक्ट्स ऑफ गुड्स इश्यू, सॉरी गुड रिसिप्ट. इफेक्ट्स ऑफ गुड रिसिप्ट मध्ये मेनली काय असतं बघा, तर तुमचं काय होतं ज्यावेळेस तुम्ही गुड रिसिप्ट करता, तर मेनली पहिलं ऑर्डरचं स्टेटस तुमचं चेंज होतं इन द सेन्स अपडेट होतं, डिलिव्हर्ड येतं, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, तुम्ही आता कसं आहे की तुम्ही दोन ठिकाणी सेटिंग देऊ शकता, बरोबर. एक तर तुमचं कंट्रोल ऑटोमॅटिक सॉरी प्रोडक्शन शेड्यूलिंग प्रोफाईल मध्ये, आणि दुसरं काय आहे तुमचं ऑपरेशनच्या कंट्रोल की. ओके, आता दोन्हीचे वेगवेगळे रिझन्स आहेत लक्षात घ्या. आता जर तुम्ही कंट्रोल कीला चुकून थर्ड ऑपरेशनला दिलंय, फोर्थ ऑपरेशनला दिलं, तर तिथं सिस्टम तुम्हाला मटेरियल प्रपोज करते. त्यामुळे तिथं तुमचं एरर येऊ शकतो, लक्षात घ्या. ओके, पण आणि तोच जर तुम्ही शेड्यूलिंग प्रोफाईलला दिला, आणि शेड्यूलिंग प्रोफाईल माहिती आहे तुमचं कुठं असतं, तर मटेरियलच्या वर्क शेड्यूलिंग व्ह्यू मध्ये असतं. ओके, आता लक्षात घ्या, तुमच्याकडे असे खूप सारे मटेरियल आहेत. ओके, त्याच्यामध्ये काही मटेरियल आहेत ज्याला ऑटोमॅटिक जी आर ची गरज आहे, आणि काही मटेरियल आहेत ज्याला ऑटोमॅटिक जी आर ची गरज नाहीये, म्हणजे मॅन्युअल गुड्स रिसिव्ह करायचे. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही प्रोडक्शन शेड्यूलिंग प्रोफाईल तर मल्टिपल कॉन्फिगर नाही करू शकत, कारण तेवढं काही गरजच नसते, लक्षात घ्या. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करता, जर तुमच्याकडे एकच प्रोडक्शन शेड्यूलिंग प्रोफाईल आहे, तर तुम्ही राहिलेल्या ज्याला ज्याला ऑटोमॅटिक जी आर करायचं आहे त्याचं फक्त काय करता, कंट्रोल की चेंज करता, म्हणजे PP03 घेतात. स्टँडर्ड किंवा कस्टम पण तुम्ही बनवू शकता तिथे, आणि ते कुठं लावणार, लास्ट ऑपरेशन. ओके, पण जर समजा तुमचं सर्वच मटेरियलला ऑटोमॅटिक जे आरच आहे, तर काय तुम्ही डायरेक्टली शेड्यूलिंग प्रोफाईल यूज करू शकता. किंवा तुम्हाला माहित आहे की स्पेसिफिक मटेरियल आहेत, तुम्ही आता कसं असतं बघा, शेड्यूलिंग प्रोफाईल हे त्याचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, त्याचे खूप सारे ऍप्लिकेशन आहेत जे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक म्हणजे तुमचं जे काही फंक्शनलिटी आहे ते ऑटोमॅटिक करण्यासाठी यूज होतो, लक्षात घ्या. मग त्याचं तेवढे तुम्ही प्रोडक्शन शेड्यूलिंग प्रोफाईल जनरली क्रिएट नाही करत बसत, लक्षात घ्या. जसं की आता तुम्ही इथं पाहताय, तर हे तुम्ही ऑर्डर शेड्यूलिंग प्रिंटिंग हे तर कॉमन फंक्शनलिटी आहे, लक्षात घ्या. आता इथं ऑटोमॅटिक जे आता काही मटेरियल असेल, काही मटेरियल नसेल, आणि एकच शेड्यूलिंग प्रोफाईल तुम्ही सर्व मटेरियल यूज केले, तर हा चेकबॉक्स जर असाइन केला तर सर्वच मटेरियल अप्लिकेबल होणार. त्यामुळे तुम्ही तिथं मग ते कंट्रोल केला होता दुसरी, ज्याला ज्याला शेड्यूलिंग ज्याला तुमचं ऑटोमॅटिक जी आर करायचं आहे. पण सर्वच मटेरियल असेल तर हा तुम्ही चेकबॉक्स ऑन करू शकता. त्यानंतर तुम्ही खाली पाहता इथे काही मटेरियल तुमचे EWM मॅनेज असतील, काही मटेरियल तुमचे IM मॅनेज असतील, काही मटेरियलला तुमचं बॅच आहे, काही मटेरियलला बॅच नाहीये, म्हणजे तुमचे काय होणार, तिथं शेड्यूलिंग प्रोफाईल वाढणार, लक्षात घ्या. तुम्हाला वेगवेगळे शेड्यूलिंग प्रोफाईल बनवावे लागणार. तर हे सिस्टमने काय केलंय की तुम्ही आयदर इथं करा किंवा तिकडे करा.
असं त्यांनी काय केलेलं बेनिफिट तुम्हाला केलं. ओके, तर आता नेक्स्ट आहे इफेक्ट्स ऑफ गुड्स रिसिप्ट. तर तुमचं मेनली काय आहे, तर ऑर्डरचं स्टेटस अपडेट होतं, DLB फुल्ली जर ऑर्डर डिलिव्हर झाली असेल म्हणजे गुड रिसिप्ट केला असेल तर. दुसरं काय हो, स्टॉक क्वांटिटी तुमची इन्क्रीज होणार, फिनिश मटेरियलचे असेल, सेमी फिनिश मटेरियल असेल ज्याचा आपण गुड रिसिप्ट करतोय. तुमचं अकाउंट डिटर्मिनेशन होणार. अकाउंट डिटर्मिनेशन मध्ये काय हो, तर हे 3 टाईपचे डॉक्युमेंट जनरेट होणार तुमचे. ओके, त्यानंतर मेसेज तर आता येतोच गुड रिसिप्ट सक्सेसफुल झाल्यानंतर. ओके, त्यानंतर गुड रिसिप्ट स्लिप तुमची जनरेट होणार. ओके, आणि तुमचा जो काही मटेरियल आहे तो वेअरहाऊसला तुमचं मटेरियल पोस्ट होणार. म्हणजे वेअरहाऊसला मटेरियल फिजिकली तुम्ही मटेरियल म्हणल्यानंतर तुम्ही ते पाठवणार किंवा तिथे आपण ट्रान्सफर करणार गुड रिसिप्टच्या वेळेस. आता इथं कसं असतं बघा, EWM बरोबर इंटिग्रेशन असतं. ज्यावेळेस तुम्ही गुड रिसिप्ट करता प्रोडक्शनच्या बाजूने, तर तिकडे एक इनबाउंड डिलिव्हरी जनरेट होते आणि इनबाउंड डिलिव्हरीच्या अगेन्स्ट ते काय करतात, पुट अवे ही प्रोसेस करून पुढच्या त्यांच्या ज्या काही प्रोसेस असतील त्या इनबाउंड डिलिव्हरीच्या अगेन्स्ट, तर ते काय करतील, ते मटेरियलचं मुवमेंट त्या स्पेसिफिक रॅकमध्ये, त्या स्पेसिफिक एरियामध्ये, त्या स्पेसिफिक बिनमध्ये ते मटेरियल मूव्ह करून टाकतील लक्षात घ्या. तर त्या पुढच्या प्रोसेस तिथं कॅरिड आउट होतात लक्षात घ्या. तर हे आहे बेसिकली आपलं गुड्स रिसिप्ट, आणि त्यालाच आपण काय म्हणलं, ऑटोमॅटिक गुड रिसिप्ट सुद्धा आपण पाहायला लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं आपण